कस्टमरच्या आईचं बर्थडे होतं, त्यासाठी इथे मला अर्जंट केकचं ऑर्डर आलेलं होतं. तर हा केक मी पायनॅपल फ्लेवरमध्ये केलेला आहे आणि याला 3 लेअरमध्ये कट करून 3 लेअरमध्ये फ्लेवरिंग आयसिंग वगैरे ते मी केलेली आहे. तर जेव्हा कधी मला अर्जंट केकचा ऑर्डर येतो तेव्हा मी खूप कन्फ्यूज असते की एकदम लवकरात लवकर कुठली डिझाईन होणार. खूप साऱ्या डिझाईन्स असतात, पण कोणती नवीन अशी हे विचार नक्की मनात असते. पण मला केकवर नवीन नवीन डिझाईन करायला आवडतात. मला एकच एक डिझाईन करायला आवडत नाही, पण कधीतरी वेळ नसल्यावर तेही करावं लागतं. पण ही मी जेव्हा केक बनवली तेव्हा माझ्या डोक्यामध्ये बिलकुल नव्हतं की मला कुठली डिझाईन बनवायची आहे. तोपर्यंत मी इथे आपलं कुठली डिझाईन बनवायची हेच विचार करत होती. तोपर्यंत फायनल फिनिशिंग ही मी व्हाईट कलरच्या क्रीमने केलेली आहे आणि त्यानंतर इथे मी वर जो आहे वर पण क्लीन केलेलं आहे. वर क्लीन केल्यानंतर पॅलेट नाईफच्याच मदतीने मी क्लीन केलेला आहे आणि पॅलेट नाईफ हा मी प्रत्येक वेळेस पुसूनच यूज केलेला आहे. त्यानंतर इथे मी आपला ओपन टिप नोझल असते तो घेतलेला आहे आणि त्या नोझलने मी तिथे डिझाईन करणार आहे. त्याआधी मी इथे आई हे लिहायला सांगितलं होतं कस्टमरांनी, तर इथे आई हे लिहून घेतलेलं आहे आणि ओपन टिप नोझलच्या मदतीने इथे मी डिझाईन करत आहे. तर सर्वात आधी सिंपल डिझाईन केली, बट मला वाटलं की याच्यामध्ये काहीतरी ॲड करू. त्यामुळे इथे मी जो आपला नोझल असते ओपन टिप नोझल, त्याच नोझलने इथे मी छोटीवाला जो डिझाईन असते तो केला आणि सोबत आपले राऊंड जे फ्लावर्स असतात ते सुद्धा केलेलं आहे. तर इथे मी राऊंड फ्लावर आणि छोटीवाला जो डिझाईन असते ही डिझाईन मिळून एक सिंपल पटपट होणारी डिझाईन केलेली आहे. जर तुम्हाला केकची डिझाईन आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा.